Hi everyone. So today's topic is our seventh one, which is social problems. ठीक आहे, आतापर्यंत आपण 6 टॉपिक्स केलेत, which are the important topics, and today's our topic is social problems. आजचा जो टॉपिक आहे तो आपण इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन करणार आहोत. वाय? बिकॉज इट डझंट मॅटर की आपण मराठीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करतोय किंवा इंग्लिशमधून मराठीमध्ये ट्रान्सलेशन करतोय. आय विल सजेस्ट वन थिंग की जेव्हा पण आता तुम्ही ट्रान्सलेशन करतायत ना, डू वन थिंग की जो पण पॅसेज तुम्ही ट्रायसाठी घेताय, ट्रायलसाठी घेताय किंवा अभ्यासासाठी घेताय, डू वन थिंग ना, की जो पॅसेज तुम्ही इंग्लिशमधून मराठीमध्ये ट्रान्सलेट केला आहे ना, देन अगेन डू द सेम ट्रान्सलेशन. म्हणजे जो मराठीमध्ये तुम्ही ट्रान्सलेट केला आहे तो सेम पॅसेज इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा. सो काय होईल की मेंटल क्लॅरिटी जास्त येईल, वर्ड्स क्लॅरिफिकेशन जास्त येईल. ठीक आहे. नाउ लेट्स स्टार्ट विथ दी social problems. Okay, social problems, this is also the important one of the important topic. जसं की आपण डिस्कस केलेलं की वी आर गोइंग टू टेक द 10 इम्पॉर्टंट टॉपिक. सोशल प्रॉब्लेम इज वन ऑफ देम. ठीक आहे. सोशल प्रॉब्लेम्स मीन्स काय? सोशल मीन्स सामाजिक आणि प्रॉब्लेम्स मीन्स समस्या. ठीक आहे. सोसायटी फेसेस न्यूमरस पर्सिस्टंट प्रॉब्लेम्स दॅट हिंडर प्रोग्रेस अँड इक्विटी. ओके. आज जसं की आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, लेट मी गिव्ह यू द ब्रीफ अबाउट वॉट how we are going to do the translation. If someone is directly come here on this video, then it's important. Okay, don't do the word to word translation. Okay, don't do word to word translation, word to word. Okay, rather do the line by line. I gave some I came up with some tips जे की व्हिडिओ नंबर 8मध्ये असणार आहेत, की कशा पद्धतीने तुम्ही सेंटेन्स ट्रान्सलेट करताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, विच आर सब्जेक्ट, ऑब्जेक्ट अँड वर्ब. ओके. अँड वाईल रीडिंग, लाईक वेन एव्हर यू आर रीडिंग, राईट नाव वी आर ॲट दिस स्टेज की 5 दिवसामध्ये आपली एक्झाम आहे. सो वेन एव्हर यू आर रीडिंग द सेंटेन्स, यू शुड गेट दी वर्ड्स ट्रान्सलेशन इन टू युअर माइंड ओनली. ठीक आहे. इतकी जास्त प्रॅक्टिस आता आपली झाली आहे की असं नाही की सोसायटी फेसेस न्यूमरस पर्सिस्टंट प्रॉब्लेम्स दॅट अशा पद्धतीने आपण सेंटेन्स नाही वाचत बसणार आहे एक्झाममध्ये, बिकॉज वी हॅव अ लेस टाईम आहे ना, टाईम कन्स्ट्रेंट आहे तिथे. तिथे असं नाही आहे की 2 तास आपण ट्रान्सलेट करत बसू शकतो, टाईम कन्स्ट्रेंट आहे तिथे. त्यामुळे काय करायचं आहे की जेव्हा सेंटेन्स वाचताय तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये त्याचं ट्रान्सलेशन ऑटोमॅटिकली चालू झालं पाहिजे. ठीक आहे. जस्ट रीड वन सेंटेन्स अँड स्टॉप ओव्हर देअर. जसं की इथे पाहिलं सोसायटी, वेन एव्हर वी आर रीडिंग सोसायटी, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये चाललं पाहिजे की सोसायटी मीन्स समाज, फेसेस मीन्स काय करतं, सामोरे जातं, एखाद्या प्रॉब्लेमला फेस करणं. हे डोक्यामध्ये इन द बॅक ऑफ द माइंड यू शुड गेट दिस ट्रान्सलेशन इन टू युअर माइंड. ठीक आहे. असं नाही की एकदा सेंटेन्स वाचलं देन त्याच्यानंतर ट्रान्सलेशन करतायत, अशाने पॅसेज कंप्लीट होणार नाही. सो वॉट वी हॅव टू डू इज की whenever we are reading the sentence, in the back of the mind the translation of the word should go. ठीक आहे. न्यूमरस म्हणजे काय? खूप सारे हे ना, पर्सिस्टंट करतात प्रॉब्लेम्सला, म्हणजे जे प्रॉब्लेम्स आहेत हे ना, समस्या ज्या आहेत त्या काय करतात, प्रोग्रेस आणि इक्विटीला काय करतात, हिंडर करतात, म्हणजे अडथळा आणतात. वाचता वाचता तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे. ठीक आहे. आता लेट्स सी द होल ट्रान्सलेशन. सामाजिक समस्या, जसं की समाज अनेक सातत्यपूर्ण समस्यांना सामोरे जात आहे, ज्या काय करतात की प्रगती आणि समानतेमध्ये अडथळा निर्माण करतात, हिंडर निर्माण करतात. ठीक आहे. नाउ व्हॉट आय टोल्ड इन टू द फर्स्ट सेंटेन्स की वेन एव्हर वी आर रीडिंग द सेंटेन्स, इन द बॅक ऑफ द माइंड द ट्रान्सलेशन शुड स्टार्ट. ओके. नाउ लेट्स प्रॅक्टिस दिस फॉर दिस सेंटेन्स. ठीक आहे. जेव्हा आत्ता आपण हे सेंटेन्स वाचणार आहोत, लगेच तुमच्या डोक्यामध्ये चालू झालं पाहिजे की हाऊ इट साऊंड्स. ओके. Now let's start. I'm starting this sentence, but in the back of the mind तुमचं ट्रान्सलेशन चालू झालं पाहिजे. ठीक आहे. आर यू अंडरस्टँडिंग what I'm saying? For example, I read the poverty. In the back of the mind you should understand poverty means मराठीमध्ये काय येईल, दरिद्र. जर आपण मराठीमध्ये वाचलं की दरिद्र, तर आपलं इन द बॅक ऑफ द माइंड चालू झालं पाहिजे की दरिद्र मीन्स पॉवर्टी. ठीक आहे. लेट्स सी. Poverty is one of the most devastating trapping individuals in a cycle of lack, which is lack of food, education, healthcare and opportunity. As I already told ki in the back of the mind you should get the words translation, which is poverty means काय आलं पाहिजे, दारिद्र्य आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे. इज द मोस्ट डिवॉस्टिंग म्हणजे काय, एक विनाशकारी समस्यांपैकी एक आहे.
विच काय करते, एक ट्रॅप करते एखाद्या इंडिव्हिज्युअलला, म्हणजे काय करतं एखाद्या व्यक्तीला काय करतं, ट्रॅप करतं. फॉर वॉट? इन द सायकल. सायकल मीन्स आपल्या डोक्यात चाललं पाहिजे की चक्रामध्ये अडवतं. कुठल्या चक्रामध्ये अडवतं? जसं की फूड मीन्स अन्न, एज्युकेशन मीन्स शिक्षण, हेल्थ केअर मीन्स वॉट, आरोग्यसेवा, अपॉर्च्युनिटीज मीन्स संधींचा अभाव. यांच्यामध्ये काय होतं, आपल्याला अभाव होतो. लॅक होतो मीन्स अभाव होतो. सो whenever we are reading, it should get into the back of the mind, which is दारिद्र्य ही सर्वात विनाशकारी समस्यांपैकी एक आहे जी व्यक्तींना उणीवांच्या चक्रात अडवते, जसं की अन्न शिक्षण आरोग्यसेवा आणि संधींचा अभाव. माझा ॲक्च्युली घसा थोडा खराब झालेला आहे, त्यामुळे आवाज थोडा वेगळा येत असेल. ठीक आहे. It is often interlinked with other issues like child labor, where children are faced to work, depriving them of education and a normal childhood. ओके. सो इट इज ऑफन इंटरलिंक्ड. इंटरलिंक मीन्स काय, जोडलेलं असतं है ना, जोडलेलं असतं. जेव्हा आपण रीड करतोय तेव्हाच आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे ना. इंटरलिंक मीन्स काय, जोडलेलं विथ अदर इश्यूज, जसे की दुसऱ्या समस्या आहेत, जसं की चाइल्ड लेबर मीन्स बाल, लेबर मीन्स मजुरी, बालमजुरी जे आपल्याला माहिती आहे. वेर चिल्ड्रन आर फोर्स टू वर्क मीन्स जे लहान मुलं आहेत त्यांना काय केलं जातं, फोर्स केलं जातं, कामावरती जाण्यास काय केलं जातं, फोर्स केला जातो. डिप्रिव्हिंग देम ऑफ एज्युकेशन अँड नॉर्मल चाइल्डहुड. त्यामुळे त्यांचं काय, शिक्षण आणि जे नॉर्मल चाइल्डहुड आहे, बालपण आहे, त्यांच्यापासून ते काय होतात, वंचित होतात. आता वेनेवर आय एम स्पीकिंग इट इन फ्रंट ऑफ यू, बट जस्ट इमॅजिन की जे आपण सेंटेन्स वाचलं आणि त्याच्यानंतर मी जे मराठीमध्ये बोलते, इफ दिस थिंग ऑलरेडी हॅपन इन टू युअर बॅक ऑफ द माइंड, सो द मोमेंट यू कीप द पेन ऑन द पेज अँड यू स्टार्ट टू राईट डाऊन, इट विल बी इझी फॉर यू, इट विल सेव्ह युअर टाईम. ठीक आहे. हे सहसा बालमजुरीसारख्या इतर समस्यांशी जोडलेले असते, जिथे मुलांना कामावर जाण्यास भाग पाडले जाते, ज्यामुळे त्यांना शिक्षण आणि सामान्य बालपणापासून वंचित राहावे लागते. अँड फुल स्टॉप. As I told you, you should get the translation of the words in the back of the mind. Let's practice for this sentence, okay? Whenever I am reading, just don't read it into the English. In the back of the mind, you should get the translation of the words. Okay, let me give you a very easy example how you can do it. खूप लोक असे आहेत की ज्यांना इंग्लिश बोलता येत नाही किंवा बोलताना थोडी अडचण येते, म्हणजे ते लिहू खूप छान शकतात पण बोलता येत नाही. So what they are doing now, whenever before speaking the English, what they are doing, they are thinking what it can get into the English. ठीक आहे. ते आधी विचार, म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे ना की जेव्हा कुठलीही लँग्वेज बोलण्याच्या आधी काय केलं जातं, when you wanted to get pro into some language or fluently into some language, then what the teachers are telling us की do one thing, की त्या भाषेमध्ये विचार करा. But what normally people are doing, in whichever language they are comfortable, if someone is comfortable into Hindi or if someone is comfortable into their own mother tongue, then what they are doing now is first they are thinking into their own comfortable language and then they start to talk. Okay, so I'll suggest to do this thing over here. Usually most of the people are saying ki don't do this thing, but I'll suggest to do this thing over here. क्योंकि the moment you are reading this sentence now, like population, now I'm telling you, you have to do this practice with this sentence, okay? With every sentence you have to do this practice. Population growth, in the back of the mind you should go, population means lok sankhya and growth means what, okay? In the back of the mind I'm saying you, but you don't have to say it should get automatically, especially when unchecked, can strain resources like water, housing and jobs, leading to overcrowding and environmental stress. And full stop. Okay, in the back of the mind you should get population means lok sankhya, growth means वाढ, जेव्हा की unchecked राहते means अनियंत्रित राहते, can strain resources like water, पाणी, housing means गृह, jobs means नोकरी. दिस वॉट काय करतं, लिडिंग टू ओव्हरक्राउडिंग अँड एन्व्हायरमेंटल स्ट्रेस मीन्स संसाधनांवर काय पडतो, स्ट्रेस पडतो, ताण पडू शकतो. लेट्स सी द फोल सेंटेन्स ट्रान्सलेशन. लोकसंख्या वाढ विशेषतः जेव्हा ती अनियंत्रित असते तेव्हा पाणी, गृहनिर्माण आणि नोकऱ्या यांसारख्या संसाधनांवर ताण पडू शकतो, ज्यामुळे गर्दी आणि पर्यावरणीय ताण निर्माण होतो.
विच ओव्हरक्राउडिंग अँड ओव्हरक्राउडिंग मीन्स काय, गर्दी होणं. एन्व्हायरमेंटल स्ट्रेस मीन्स पर्यावरणावरती स्ट्रेस येणं. Inequality based on gender, caste, or economic status creates social tension and limits the potential of marginalized groups. Full stop. Inequality, which is जी असमानता है, ऑन वॉट बेस्ड, विच इज जेंडर. जेंडर मीन्स लिंग. कास्ट मीन्स जात. इकॉनॉमिक स्टेटस मीन्स आर्थिक स्थिती. This word's translation should start into your back of the mind. Okay, why I am repeating this again and again? क्योंकि ये प्रोसेस चालू होनी चाहिए. ओके, इन योर बैक ऑफ द माइंड यू शुड गेट दिस प्रोसेस. ठीक है. क्रिएट सोशल टेन्शन. आय एम डुईंग इट वर्ड बाय वर्ड, बट हे जे मी बोलते आहे मराठीमध्ये ते तुम्हाला बोलायचं नाही आहे, ते तुमच्या डोक्यामध्ये चालू झालं पाहिजे वाईल रिडिंग द सेंटेन्स ओनली. ठीक आहे. सोशल टेन्शन सामाजिक तणाव निर्माण करतात. लिमिट्स द पोटॅन्शियल ऑफ मार्जिनलाइज ग्रुप. मार्जिनलाइज मीन्स जे उपेक्षित ग्रुप्स आहेत, मीन्स घटक आहेत, त्यांच्यावरती काय करतात, तणाव निर्माण करतात, मर्यादा आणतात. लिंग, जात किंवा आर्थिक स्थितीवर आधारित असमानता सामाजिक तणाव निर्माण करते आणि उपेक्षित गटांच्या क्षमतेवर मर्यादा आणते. Discrimination and prejudice. You should keep into the mind what is the meaning of discrimination. Discrimination means भेदभाव. Prejudice means पूर्वग्रह. Prejudice चा meaning, for example, you are keeping the opinion of about someone in your own mind without understanding that person or that community. You are making some opinion on that individual or that community. That's what calling the prejudice. त्याचा पूर्ण जो मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतो ते होतं पूर्वग्रह. प्रिव्हेंट मेनी फ्रॉम ॲक्सेसिंग देअर बेसिक राईट्स. डिस्क्रिमिनेशन म्हणजे जे भेदभाव आहे, जे पूर्वग्रह आहेत, ते काय करतात की अनेकांना त्यांच्या बेसिक राईट्सपासून म्हणजे मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवतात. भेदभाव आणि पूर्वग्रह अनेकांना त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवतात. Addressing these deep-rooted problems requires a comprehensive and compassionate approach. Had you practiced this? For this sentence, I hadn't told you ki do this in the back of the mind. Okay, but in the previous one, like जे आपले वरचे जे सेंटेन्स झाले तिथे I told you again and again ki do the translation in the back of the mind while reading the sentence only. For this sentence, I hadn't even told you, and still you did it. है ना? Or there might be some people who hadn't did it, but it's important to do. Okay, let's see where we were. Addressing these deep rooted problems, ज्या खूप रुजलेल्या गोष्टी आहेत, समस्या आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, requires comprehensive means काय, सर्वसमावेशक, and compassionate means सहानुभूती चा अप्रोच means दृष्टिकोनाची काय आहे आपल्याला आवश्यकता आहे. या खोलवर रुजलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वसमावेशक आणि सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. स्टॉप. Let's do the translation in the back of the mind. Let's start the reading. Economic policies must focus on creating jobs and equitable wealth distribution. Full stop. Economic आर्थिक पॉलिसी धोरण यांच्यावरती काय केलं पाहिजे, फोकस केलं पाहिजे. फॉर वॉट, क्रिएटिंग द जॉब, रोजगार निर्मिती करण्यासाठी, आणि इक्विटेबल वेल्थ डिस्ट्रीब्युशन म्हणजे संपत्तीचा समान वाटपावरती काय होईल, लक्ष देता येईल, फोकस करता येईल. नाउ वॉट एव्हर आय एम सेईंग दिस मराठी वर्ड्स, यू शुड गेट दिस इन द बॅक ऑफ द माइंड. ओके. आर्थिक धोरणांनी रोजगार निर्मिती आणि संपत्तीच्या समान वाटपावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. फुल स्टॉप. easy sentence होता. Stringent law and their enforcement are needed to eliminate child labor and ensure every child goes to school. Full stop. Stringent laws. Stringent means कडक, laws means काय, कायदे, and their enforcement means काय करणं,
त्यांची अंमलबजावणी करणं. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. फॉर वॉट? एलिमिनेट चाइल्ड लेबर मीन्स जे लहान मुलांची जे कामावरती पोहोचवलं जातं म्हणजे बालमजुरी ज्याला म्हटलं जातं, ते काय करेल की स्टॉप करेल आणि एव्हरी चाइल्ड गोज टू स्कूल. प्रत्येक मूल काय करेल? शाळेत जाईल. लेट्स सी द होल ट्रान्सलेशन. बालमजुरी नष्ट करण्यासाठी आणि प्रत्येक मूल शाळेत जाईल याची खात्री करण्यासाठी कडक कायदे आणि त्यांच्या अंमलबजावणीची गरज आहे. फुल स्टॉप. Family planning, education, and access to services can help manage population growth responsibly. Had you translated in the back of the mind? Okay. Family means काय? कुटुंब. Planning means नियोजन. Education means शिक्षण. And access means काय? उपलब्ध करून देणं. Services कोणासाठी? कॅन हेल्प मॅनेज पॉप्युलेशन ग्रोथ रिस्पॉन्सिबली. जी लोकसंख्या वाढ आहे ती जबाबदारीने नियंत्रित करण्यास काय होईल? आपल्याला मदत होईल. लेट्स सी द होल ट्रान्सलेशन. कुटुंब नियोजनाचे शिक्षण आणि सेवांची उपलब्धता लोकसंख्या वाढ जबाबदारीने नियंत्रित करण्यास मदत करू शकते. फुल स्टॉप. एम्पॉवरिंग वुमन थ्रू एज्युकेशन अँड इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज is key to breaking cycle of poverty and promoting gender equality. What lines or the words come in the back of your mind? woman साठी तर आलाच असेल हो ना. वुमन मीन्स काय? महिला. त्यांचं एम्पॉवर करणं मीन्स काय? सक्षमीकरण करणं. इन व्हॉट? एज्युकेशन मीन्स शिक्षण. इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटी, इकॉनॉमिक्स म्हणजे आला असेल तुमच्या डोक्यामध्ये, विच इज आर्थिक. Opportunities means संधीज. Is the breaking cycle of poverty and promoting gender equality. Gender equality means लिंग समानता वाढवण्यासाठी. And cycles of poverty means जी गरिबीचे चक्र आहे ते तोडण्यासाठी. Let's see the whole translation. शिक्षण आणि आर्थिक संधीच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणे हे गरिबीचे चक्र तोडण्यासाठी आणि लिंग समानता वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे. I don't know, I got a cold. Okay, let's see. Next sentence. Social awareness campaigns can challenge stereotypes and build a more inclusive mindset. Full stop. Social सामाजिक अवेअरनेस जागरूकता. कॅम्पेन्स मीन्स काय करणं? मोहिमा करणं. हे काय करू शकतं? चॅलेंज द स्टेरिओटाइप्स मीन्स स्टेरिओटाइप्स मीन्स सम ओपिनियन. ओके, आपण काहीतरी एक ओपिनियन बनवून बसतो एखाद्याबद्दल. प्रिजुडियस मीन्स ॲज्युम करणं. स्टेरिओटाइप्स मीन्स ओपिनियन बनवून ठेवणं एखाद्याबद्दल. म्हणजे विचार म्हणू शकतो आपण इझिली इन टू द मराठी. यांना काय करू शकतो? चॅलेंज करू शकतो मीन्स आव्हान करू शकतो. अँड बिल्ड अ मोर म्हणजे यांनी काय एक तयार करू शकतो, एक इन्क्लुझिव्ह सर्वसमावेशक माइंडसेट, मानसिकता. लेट्स सी द होल ट्रान्सलेशन. सामाजिक जागरूकता मोहीम रूढीबद्ध विचारांना आव्हान देऊ शकतात आणि अधिक सर्वसमावेशक मानसिकता निर्माण करू शकतात. फुल स्टॉप. Community programs that provide support network, skill training and microfinance can help lift people out of poverty. Full stop. Community Community programs that provide support network, skill training means काय करणं? प्रशिक्षण देणं. and microfinance means सूक्ष्म वित्त पुरवठा. दिस विल वॉट? लिफ्ट पीपल means जे गरिबीमध्ये लोक आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी इम्पॉर्टंट राहील. ठीक आहे. सपोर्ट नेटवर्क मीन्स आधार. सपोर्ट मीन्स आधार. नेटवर्क मीन्स काय? यंत्रणा. ठीक आहे. याच्यामुळे काय होईल? कम्युनिटी मीन्स सामुदायिक आणि प्रोग्राम्स मीन्स कार्यक्रम. लेट्स सी द होल ट्रान्सलेशन. आधार देणारी यंत्रणा, कौशल्य प्रशिक्षण आणि सूक्ष्म वित्त पुरवठा प्रदान करणारे सामुदायिक कार्यक्रम लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यास मदत करू शकतात. फुल स्टॉप. गव्हर्नमेंट्स, NGOs and citizens must work together to build a social safety net that protects the most vulnerable.
गवर्नमेंट्स मीन्स सरकार, NGOs सरकार, सिटीजन्स मीन्स कोण आपले जे नागरिक असतात त्यांना. दे मस्ट वर्क टुगेदर. ठीक आहे. NGOs मीन्स स्वयंसेवी संस्था, गव्हर्नमेंट्स मीन्स सरकार, यांनी काय केलं पाहिजे, आणि सिटीजन्स मीन्स कोण नागरिक, यांनी काय केलं पाहिजे, एकत्र येऊन वर्क टुगेदर मीन्स एकत्र येऊन काय केलं पाहिजे, बिल्ड अ सोशल सेफ्टी मीन्स सुरक्षा कवच, एक सोसायटीचं जे समाजाचं एक सुरक्षा कवच आहे ते केलं पाहिजे, विच विल मोस्ट वल्नरेबल, जे वल्नरेबल लोक आहेत त्यांना यांनी फायदा होईल. ठीक आहे. सर्वाधिक असुरक्षित मीन्स जो मार्जिनलाइज कम्युनिटी आहे, इथे वर्ड वॉज मोस्ट वल्नरेबलसाठी सर्वाधिक असुरक्षित घटकांचे रक्षण करण्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था, NGOs आणि नागरिकांनी मीन्स सिटीजन्सने एकत्र येऊन मिळून एक सामाजिक सुरक्षा कवच तयार करणे आवश्यक आहे. फुल स्टॉप. Solving social problems is not quick or easy, but through sustained effort, policy reform, and a collective commitment to justice and human dignity, we can create a society where every individual has the chance to live a life of security, respect, and hope. सॉल्विंग प्रॉब्लेम हे सामाजिक जे प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, त्यांचं निराकरण करणं काय आहे, क्विक नाही आहे, जलद नाही आहे किंवा इझी नाही आहे, सोपेही नाही आहे, परंतु थ्रू सस्टेन्ड एफर्ट मीन्स सातत्यपूर्ण जर प्रयत्न केले, आपण पॉलिसी रिफॉर्म्स केले मीन्स धोरणात्मक सुधारणा केल्या, अँड अ कलेक्टिव्ह कमिटमेंट केली टू जस्टिस अँड ह्युमन डिग्निटी, न्याय देण्यासाठी आणि ह्युमन डिग्निटीसाठी, तर काय करेल, वी कॅन क्रिएट अ सोसायटी वेअर एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज द चान्स टू लिव्ह अ लाईफ ऑफ सिक्युरिटी मीन्स सुरक्षा, रिस्पेक्ट मीन्स आदर, अँड होप मीन्स आशेचा किरण है ना, आशा. होप मीन्स आशा. सामाजिक समस्यांचे निराकरण करणे हे जलद किंवा सोपे नाही, परंतु सातत्यपूर्ण प्रयत्न, धोरणात्मक सुधारणा आणि न्याय व मानवी प्रतिष्ठेप्रती सामूहिक बांधिलकी याद्वारे आपण असा समाज निर्माण करू शकतो जिथे प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा, आदर आणि आशेने जगण्याची संधी मिळेल. I came up with some tips. I was planning to give it into the video number 8, but I am thinking की आत्ताच देते. ठीक आहे. No, I'll give it into the 8 number video only. ठीक आहे, जो आपला इकॉनॉमी अँड इन्फ्लेशन वरती असेल, 8 number video. And this was 7th one, which is social problems. Once I completed with all 10 topics, I'll combine all of them videos and upload one single video. ठीक आहे, जे की असेल विथ द नेम ऑफ मॅरेथॉन, ज्याच्यामध्ये सगळे हे 10 टॉपिक्स कवर होतील. याचं PDF मी तुम्हाला आज किंवा उद्या मॅक्स टू मॅक्स शेअर करून देते. मॅक्स टू मॅक्स उद्या मी शेअर करून देते, बिकॉज आय एम planning to complete all the 10 topics. Like today we completed the 7th one, today I'm planning to complete the 8th one and 9th one, and then tomorrow I'll complete the 10th topic, and then I'll upload the PDF of all combined. Okay, ठीक है, चलो, bye bye guys.